दिवस होता रविवारचा. ठरवलं आज जायचं सकाळी भाऊच्या धक्क्याला आणि खेकडे आणायचे. तसा पहिल्या गाडीने चढलो ट्रेनमध्ये. भाऊच्या धक्क्याला पोचता ताजे ताजे खेकडे घेतले. घरी आलो, सुकं खोबरं कापायला घेतलं. सुकं खोबरं कापून झाल्यानंतर कांदा घेतला, कांदा कापल्यानंतर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण सर्वाची पेस्ट करायची ठरवली. तर वरून जे खेकडे मी स्वच्छ केलेले त्याच्यावर लिंबू पिळल्याने थोडंसं ते मॅरिनेट होण्यासाठी मसाला, हळद वगैरे लावून सर्व तसंच ठेवलं. त्याच्यानंतर जी गोष्ट आपल्याला सर्वात महत्त्वाची असते ते म्हणजे वेट करणे. तर अर्धा तास मी वेट केला. यानंतरचं काम होतं मसाला भाजून घेणे. सुकं खोबरं मंद आचेवर भाजायचं होतं म्हणून सर्वप्रथम छोटा गॅस केला. त्याच्यानंतर मी सुकं खोबरं घेतल्यानंतर मी त्याला परतायला लागलो. परतात याची काळजी घेतली की ते करपणार नाही आणि जास्तही भाजलं जाणार नाही याची मी काळजी घेत होतो. तर व्यवस्थित मंद आचे होते भाजून घेतलं. आता वेळ होती कांदा थोडा लालसर करण्याची. जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज करत असाल तेव्हा तुम्ही कांदा डायरेक्ट मिक्सरला न लावता तो थोडा भाजून घेतला पाहिजे. म्हणजे तो लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी चव आहे ती नेक्स्ट लेवलची येते. ॲक्च्युली मी जो भाजतोय तो कढईमध्ये भाजतोय. हा तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी भाजून घेतला आणि तरी मिक्सरला लावला तरी चालेल. मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी आपल्याला करत आहे. तर बघा आता आपला कांदा मस्तपैकी लालसर झालेला आहे. सोबत भात ठेवला होता तर भात पण एकदम मस्तपैकी फुलला आहे, रेडी झाला आहे. तर आपण मॅरिनेट केलेले खेकडे देखील बऱ्यापैकी अर्धा तास पाऊण तास होऊन गेलेला आहे, मुरले आहेत. चला तर आता वेळ झालेली आहे मिक्सरला लावायचं सर्व मसाले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो घेतले, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या. लसूण थोडासा तुम्ही जास्त घ्या जेव्हा तुम्ही खोबरं जास्त घालता. हा माझा प्राथमिक अंदाज आहे. एक मिरची घेतली आणि हे भाजलेलं खोबरं आहे ते आपण मिक्सरमध्ये घालत आहोत, मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर चला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घेतलं. आता आपण नेक्स्ट काय करायचं आहे तर हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. आता घेऊयात आपला लालसर झालेला कांदा. चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पण पटकन घेऊया जेणेकरून आपल्याला मसाला बारीक करता येईल. चला तर आता वेळ झाली आहे हे सर्व वाटण मिक्सरला लावायची. हे सर्व करता मित्रांनो एक गोष्ट विसरलो मी आलंच टाकायचं विसरलो. तर नंतर मी आल्याचा तुकडा घेतला छोटासा आणि तो मिक्सरमध्ये टाकला, नंतर बारीक करून घेतला. मॅरिनेट झालेले खेकडे देखील तुम्ही पाहू शकता, सोबत हे वाटण झालेलं. पुढील पार्टमध्ये आपण रेसिपी पूर्णपणे दाखवणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल. जय महाराष्ट्र, जय मराठी.